वाटतं की आपण ते लोकांसमोर अभिवाचनाद्वारे प्रकट करूया, आपल्यालाही आनंद मिळेल आणि लोकांनाही ऐकायचा आनंद मिळेल. कदाचित हे सगळं वाचन तुमच्याही कोणाच्याकडनं कोणीतरी वाचलेलंही असेल, नाही असं नाही, परंतु पुन्हा एकदा आपण त्या संस्मरणाचा आनंद आणि अनुभव घेऊया. तर आता मी आणि असा कार्यक्रम अगदी म्हणजे महिन्या किंवा 2 महिन्यातून व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि मी साहित्य पुरवायला तयार आहे. अगदी जसं पाहिजे तसं ज्या माणसाची व्यक्तिमत्व आहे त्याप्रमाणे, परंतु अभिवाचनाद्वारे ते प्रकट करण्याचा जर प्रयत्न केला त्या व्यक्तीने तर मला खूप आवडेल. आणि मुख्य हेतू आहे काय की एक दर्जेदार साहित्य किंवा एक कळवळ प्रधान साहित्य लोकांपर्यंत पोचवावं, हा मुख्य हेतू आहे. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतोय. आणि आता कार्यक्रमाची सुरुवात मी करते की एक दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या अनन्वित अत्याचारामुळे एक ज्यू कुटुंब गुप्त निवासात राहायला गेलं आणि मग त्यातली एक 12-13 वर्षाची अल्लड मुलगी, तिला वाढदिवसाच्या दिवशी रोजनीशी भेट मिळालेली असते आणि त्या गुप्त निवासात ती रोजनीशी राहायला लागते. आणि तो पहिला दिवस असतो 12 जून 1944 आणि तिचं रोजनीशीचं शेवटचं पान असतं 1 ऑगस्ट 1944 आणि 2.5-3 महिन्याची ती रोजनीशी असते. नंतर मग 4 ऑगस्ट 1944 या गुप्त निवासातील लपून राहिलेल्या लोकांचा गेस्टापोला सुगावा लागतो आणि या कुटुंबाला नाझी छळछावण्यात त्याची रवानगी केली जाते. आणि मग नंतर साधारण 1945च्या सुमारास या कुटुंबातली फक्त एक व्यक्ती जिवंत राहते, म्हणजे ती या मुलीचे वडील. मुलीचा तर दुर्दैवी हाल अपेक्षातून अंत होतोच. वडिलांना गेस्टापोच्या दुर्लक्षित राहिलेल्यामुळे वडिलांना तिथे कुठेतरी कागद पडलेले दिसतात. ते पटकन घेतात कारण गेस्टापो सोडून जातात, छळछावण्या आणि महायुद्ध संपतं. ते कागद बघतात ते आणि ते चकित होतात की ती आपल्या मुलीची रोजनीशी, आणि त्यातलं ते लिखाण बघून ते प्रकाशकाला देतात आणि तिचं ते मनावर प्रतिभावान मुलगी असावी ती, कारण तिचं ते मनाला हेलावून टाकणारी अपूर्व अशी आणि एक म्हणतात स्वप्नाळू परंतु अतिशय चिंतनात्मक तत्वज्ञानात्मक असं ते लिखाण बघून प्रकाशक आणि मग सगळं जग विस्मयचकित होतं. आणि मग ते पुस्तक एवढंसं डायरी ऑफ ॲन फ्रँक या पुस्तकाचं जगातल्या सर्वाधिक भाषेत भाषांतर होतं आणि हे पुस्तक सर्वाधिक खपाच्या यादीत पोचतं. त्याचं डायरी ऑफ ॲन फ्रँक मुळात इंग्रजी तर फार सुंदरच आहे, जर्मन लँग्वेज आहे ती, आणि त्याचं मराठी भाषांतर आम्ही नुकतंच मिळवलं आणि त्यातलं एक पान आज रोजनीशीतलं एक झलक म्हणून वंदना दलाल यांच्याकडून आपण ऐकूया. नमस्कार सगळ्यांना. जयश्री त्यांनी खूप छान ओळख करून दिली आहे या पुस्तकाची आणि मला स्वतःला देखील हे पुस्तक खूप आवडलं आणि आज जो मी उतारा वाचत आहे तो उतारा देखील मला अतिशय आवडला म्हणून मी वाचायला घेतला तो उतारा. आजही मला असं वाटतं की आधीचे अवघडावस्थात असलेली मुलगी 15 वर्षाची ही मुलगी गुप्त निवासस्थानात राहिली आणि तिच्या मनातली आंदोलनं आणि तिच्या अवस्थेतून जात होती ते तिचं वय आणि तिचे इतरांशी संबंध आणि आजूबाजूची परिस्थिती याच्यामध्ये सापडलेली ही मुलगी बघा काय कशा तऱ्हेने तिने त्या रोजनिशीमध्ये आपले विचार प्रकट केले आहेत. म्हणजे तिचा स्वतःचा
अस्तित्वाचं मला वाटतं ते एक गाभाच आपल्याला सापडतो. तर पेश आहे ही तिची रोजनिशीच्या डायरीतलं एक पान. हे पान आहे शनिवार जुलै 15, 1944. आणि ती आपल्या डायरीला किटी असं संबोधते आणि आपल्या वडिलांना ती मध्ये मध्ये संबोधन तुम्हाला कळेलच की ती काय म्हणून. शनिवार जुलै 1944. लाडक्या किटीस, ग्रंथालयातून आम्हाला व्हॉट डू यू थिंक ऑफ द मॉडर्न यंग गर्ल अशा आव्हानात्मक शीर्षकाचं पुस्तक मिळालं आहे. आज मला या विषयावर चर्चा करायला आवडेल. लेखिका आजच्या तरुणाईवर अगदी नखशिखांत टीका करतात, मात्र त्या सगळ्यांना नैराश्यपूर्ण प्रकरणं म्हणून ती झिडकारून टाकत नाही. उलटपक्षी तिचा असा विश्वास आहे की या तरुणाईत जास्त मोठं, जास्त चांगलं आणि जास्त सुंदर जग उभारण्याची ताकद आहे. मात्र खरोखरच्या सौंदर्याचा विचार न करता ती वरवरच्या गोष्टीतच गुंतून पडली आहे. काही परिच्छेद वाचल्यानंतर तर लेखिकेला बहुधा माझ्याकडेच बोट दाखवून तिची नापसंती व्यक्त करायची असावी अशी तीव्र भावना माझ्या मनात निर्माण झाली. म्हणूनच आज मी तुझ्याकडे माझं मन मोकळं करून या हल्ल्यापासून माझा बचाव करणार आहे. मला किती काळ ओळखणाऱ्या कोणालाही माझा एक ठळक गुणधर्म दिसून येतो. माझ्याकडे मोठ्या प्रमाणात स्वतःविषयीचं ज्ञान आहे. मी कुठलीही गोष्ट करते त्यावेळी एखाद्या तिराहिताच्या नजरेने माझी कृती मी निहाळत असते. रोज काम करत असलेल्या ॲनच्या शेजारीच मी उभी असते आणि कुठलाही पूर्वग्रह न बाळगता किंवा कोणतीही समर्थनं न देता ती करत असलेल्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींचं निरीक्षण मी करते. आपल्याला अजूनही हे जमायचं. माझ्या मनातून कधीही आत्मजाणीव नाहीशी होत नाही आणि दरवेळी मी तोंड उघडते त्यावेळी मी असा विचार करते की हीच गोष्ट तुला वेगळ्या प्रकाराने सांगता आली असती, किंवा मी आता जे बोलले ती बोलण्याची आणखी चांगली पद्धत होती. मी स्वतःचा अनेक प्रकारे निषेध करते आणि दरवेळी डॅडी म्हणतात ते मला जास्तीत जास्त पटू लागतं. ते म्हणतात की प्रत्येक मुलाला स्वतःलाच मोठं व्हावं लागतं. पालक त्या मुलाला फक्त सल्ला देऊ शकतात किंवा योग्य दिशा दाखवू शकतात. अखेरीस आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला किंवा चारित्र्याला आकार देऊ शकतो. याशिवाय अदम्य धाडसानं मी या आयुष्याला तोंड देत आहे. मी स्वतःला अतिशय खंबीर आणि ओझी पेलण्यास समर्थ असलेली व्यक्ती समजते. मी तरुण आणि मुक्त आहे असं मला वाटतं. ज्यावेळी पहिल्यांदा हे माझ्या लक्षात आलं त्यावेळी मला आनंद झाला, कारण त्याचा अर्थ आयुष्य मला जितके फटके देईल त्यांना मी सहजपणे तोंड देऊ शकेन असा आहे. पण मी नेहमीच या गोष्टींविषयी बोलते आहे. आता डॅडी आणि मॉम्सी मला समजून घेत नाही या प्रकरणाकडे मी वळतो. माझ्या पालकांनी मला नेहमीच मी अगदी बिघडण्या इतकी मला लाडावून ठेवलंय. मला दयाळूपणानं वागवलंय. व्हॅन दॅन कुटुंबियांसमोर नेहमीच माझी बाजू घेतली आणि पालक म्हणून जे जे करणं शक्य होतं ते सगळं केलं. पण तरीही कितीतरी दिवसापासून मला प्रकर्षानं एकाकीपणा जाणवत आहे. मला जणू वाळीत टाकलं आहे. मी दुर्लक्षित आहे आणि माझ्याविषयी गैरसमज करून घेतले जात आहेत असं मला वाटत आहे. माझ्या बंडखोर वृत्तीचं शमन करण्यासाठी, ती कमी करण्यासाठी जे जे करणं गरजेचं होतं ते सगळं डॅडींनी केलं, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. माझ्या वर्तनाचं स्पष्ट अवलोकन करून आणि मी कशी चुकीची वागत आहे ते पाहून मीच माझं स्वतःला सुधारलं. डॅडींनी माझ्या या संघर्षात मला का आधार दिला नाही? मला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करताना ते कमी का पडले? त्याचं उत्तर असं आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीचा वापर केला.
मी म्हणजे अवघड टप्प्यातून जात असलेलं एक मूल आहे असं समजूनच ते माझ्याशी बोलत राहिले. ही गोष्ट वेडेपणाची वाटेल, कारण फक्त माझ्या वडिलांनीच मला आत्मविश्वासाची जाणीव करून दिली. मी एक सुज्ञ व्यक्ती आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण केली, पण त्यांनी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. माझ्या समस्यांवर विजय मिळवण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष माझ्यासाठी इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचा होता. ठराविक किशोरवयीन समस्यांविषयी किंवा इतर मुलींविषयी किंवा मोठी झाल्यावर तू यातून बाहेर पडशील अशा स्वरूपाचं काहीही ऐकून घेण्याची माझी इच्छा नव्हती. मला इतर सगळ्या किशोरवयीन मुलींना वागवलं जातं तसं वागवलं जावं असं वाटत नव्हतं, तर ॲन म्हणून ॲनचा विचार करून तिला वागवलं जावं असं मला वाटत होतं. आणि पिमना हे समजलं नाही. पिमना म्हणजे तिच्या वडिलांना. याशिवाय कोणीही स्वतःविषयी मला बरंचसं सांगितल्याशिवाय मी त्यांच्याजवळ माझं मन मोकळं करू शकत नाही. मला डॅडींविषयी अत्यल्प माहिती असल्यामुळे त्यांच्याशी माझी फार जवळीक होऊ शकली नाही. पिम नेहमीच एकेकाळी अशाच प्रकारच्या उत्स्फूर्त प्रेरणा मनात असलेल्या प्रौढ वडिलांसारखे माझ्याशी वागतात. पण त्यांनी कितीही जोरदार प्रयत्न केले तरी ते माझ्याशी मित्रत्वाने वागू शकत नाही. परिणामी मी त्यांना माझ्या आयुष्याविषयीचे दृष्टिकोन कधीही सांगू शकले नाही, किंवा माझी रोजनिशी आणि क्वचित कधीतरी मार्गोट वगळता माझे दीर्घकाळापासून चिंतन केलेले विचारही मी इतर कोणालाच सांगू शकले नाही. माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मी डॅडींपासून लपवून ठेवल्या. त्यांना माझी आदर्श तत्व काय आहे हे कधीही सांगितलं नाही. त्यांच्यापासून स्वतःला जाणीवपूर्वक तोडून टाकलं. मी हे इतर कुठल्याही प्रकारे करू शकले नसते. मी फक्त पूर्णपणे माझ्या भावनांमार्फत मार्गदर्शन मिळवलं. ही गोष्ट अहंमन्यतेची होती, पण माझ्या स्वतःच्या मनःशांतीसाठी जे उत्तम होतं ते मी केलं. हे करत असताना अर्ध्यावर माझ्या टीकेचा भडीमार झाला असता, तर जो आत्मविश्वास मिळवण्यासाठी मी इतके खडतर प्रयत्न केले होते तो आत्मविश्वास आणि मला हवी असलेली मनःशांती या दोन्ही गोष्टी मी गमावून बसले असते. कदाचित हे ऐकताना मी कठोर अंतःकरणाची आहे असं वाटू शकेल, पण मला पिमकडून सुद्धा झालेली टीका सहन करता आली नसती, कारण मी त्यांना कधीही माझे अगदी अंतर्मनातले विचार सांगितले नाही. उलट माझ्या चिडखोरपणाच्या वागण्यानं मी त्यांना जास्त दूर लोटलं आहे. मी याच मुद्द्याचा सतत विचार करते की काही वेळा पिमचा मला इतका राग का येतो. त्यांनी काहीही शिकवलेलं मला फारसं सहन होत नाही, आणि ते त्यांचं प्रेम माझ्यावर लागत आहे असं मला वाटतं. मला एकटं सोडलं जावं असं मला वाटतं, आणि माझ्या मनात त्यांच्याशी बोलण्याचा जास्त आत्मविश्वास येईपर्यंत काही काळाकरिता तरी त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करावं असंही मला वाटतं. मी अतिशय अस्वस्थ असताना त्यांना लिहिलेल्या त्या हीन पत्राविषयीचा अपराधीपणा अजूनही माझ्या मनात घर करून राहिला आहे. तो मला अजूनही छळत आहे. प्रत्येक बाबतीत खंबीरपणानं आणि धीरानं वागणं कठीण आहे. तरीही ही माझी सगळ्यात मोठी निराशा नाही. मी डॅडींपेक्षाही पीटरचा जास्त विचार करते. मला हे चांगलंच माहीत आहे की मी त्याला जिंकून घेतलं आहे, त्याने मला नाही. माझ्या मनात मी त्याची प्रतिमा तयार केली. तो एक शांत, गोड, संवेदनशील मुलगा आहे आणि त्याला मैत्रीची आणि प्रेमाची अत्यंतिक गरज आहे असं मी ठरवून टाकलं. मला एखाद्या जिवंत व्यक्तीकडे माझं मन मोकळं करण्याची गरज होती. मला पुन्हा एकदा माझा मार्ग शोधून देण्याकरता मदत करणारा मित्र हवा होता. मी जे करण्यासाठी बाहेर पडले होते ते मी मिळवलं आणि त्याला माझ्याकडे आकर्षित करून घेतलं. मी ते हळूहळू
पण खात्रीपूर्वक केलं. अखेरीस ज्यावेळी मी त्याला माझा मित्र म्हणून मिळवलं त्यावेळी आपोआपच ती गोष्ट शारीरिक जवळीकीत विकसित झाली. पण आता मी त्याविषयी विचार करते त्यावेळी ती गोष्ट मला निर्लज्जपणाची आणि संतापजनक वाटते. आम्ही अतिशय खासगी गोष्टी बोललो, पण तरीही माझ्या हृदयाच्या अत्यंत निकट असलेल्या गोष्टींना आम्ही अद्याप स्पर्शही केलेला नाही. मला अजूनही पीटर कसा आहे हे बिलकुल समजलेलं नाही. तो उथळ आहे की त्याच्या भिडस्तपणामुळे तो अगदी माझ्याशी सुद्धा मोकळेपणे बोलू शकत नाही. पण हे सगळं बाजूला ठेवलं तरी मी एक चूक केली आहे. मी त्याला माझ्या जास्त जवळ आणण्यासाठी शारीरिक जवळीकीचा वापर केला आणि हे करत असताना मैत्रीचे इतर प्रकार मी दुर्लक्षित केले, सोडून दिले. त्याला प्रेमाची आत्यंतिक ओढ आहे आणि प्रत्येक उलटणाऱ्या दिवसागणिक मी त्याला जास्तीत जास्त आवडू लागल्याचंही मला दिसत राहिले. आम्ही एकत्र असताना त्याच्या मनात समाधानाची भावना असते, पण मला मात्र सगळ्यांचीच पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करण्याची इच्छा आहे. मला अतिशय आवडत असलेले विषय खुलेपणानं मांडण्याची सुरुवात मी स्वतः कधीच करत नाही. माझ्या जवळ येण्यासाठी मी पीटरला भाग पाडलं याची त्याला कल्पनाच नाही आणि आता त्याला त्याच गोष्टीची ओढ वाटत आहे. आता त्याला या सगळ्यातून हलवून जावं करून बाहेर काढून त्याच्या स्वतःच्या पायांवर उभं करण्याचा कुठलाही प्रभावी मार्ग मला खरोखरच दिसत नाही. तो सन्मानशील समविचारी व्यक्ती नाही ते माझ्या कधीच लक्षात आलं. तरीही त्याच्या संकुचित जगातून बाहेर पडण्यासाठी आणि त्याच्या तरुण मनाच्या क्षितिजाला विस्तारण्यासाठी मदत करण्याचा मी प्रयत्न केला. प्रौढांच्या तुलनेत तरुण लोक अंतर्मनात खोलवर जास्त एकाकी असतात असं मी कुठल्या तरी पुस्तकात वाचलं होतं. हे वाक्य माझ्या मनात पक्क बसलं आहे. मी जितका जास्त विचार करते तितकं ते मला खरं वाटतं. म्हणून जर इथलं जीवन मुलांच्या तुलनेत प्रौढांच्या दृष्टीने जास्त कठीण आहे असा तू विचार करत असशील तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तसं ते नक्कीच नाही. प्रौढ लोकांची प्रत्येक विषयांवर स्वतःची ठाम मतं असतात आणि त्यांना त्यांच्या स्वतःविषयी व स्वतःच्या कृतीविषयी खात्री वाटते. आदर्शांची विल्हेवाट लागते आणि ते नष्ट होतात. त्यावेळी आम्हा तरुण लोकांच्या दृष्टीनं आमच्या मतावर ठाम राहणं ही गोष्ट त्यांच्या तुलनेनं दुपटीने कठीण असते. ज्यावेळी मानवी स्वभावाची अत्यंत सगळ्यात वाईट बाजू वरचढ ठरते, ज्यावेळी प्रत्येकालाच सत्य, न्याय आणि देव यांच्याविषयी शंका येऊ लागते, त्यावेळी तरुणांच्या दृष्टीनं प्रौढांच्या तुलनेत आपली मतं ठामपणं मांडणं कठीण असते. 15 वर्षाची एक मुलगी लिहिते, गुप्त निवासस्थानातील समस्यांचा आमच्यावर खूपच जास्त परिणाम झाला आहे. ही गोष्ट गुप्त निवासस्थानात राहणं प्रौढांना जास्त अवघड आहे असा दावा करणाऱ्या कोणाच्याही लक्षात आलेली नसते. या समस्या हाताळण्याच्या दृष्टीनं आम्ही खूपच लहान असलो तरी त्या आमच्यावर सतत असंख्य वेळा आढळत राहतात. बहुतेक वेळा आम्ही शोधलेल्या उपाययोजना वस्तुस्थिती समोर आल्यानंतर कुचकामी ठरतात, पण तरीही अखेरीस आम्हाला त्यांच्याविषयीच्या उपाययोजनेचा विचार करणं भागच पडतं. सध्याच्या काळात ही गोष्ट अवघड आहे. आमच्या मनातले आदर्श, स्वप्न आणि आशांचा दुःखद वास्तवामुळे चकाचूर होत आहे. माझ्या सगळ्या आदर्शांचा मी त्याग केलेला नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. हे आदर्श अगदीच हास्यास्पद आणि अव्यवहार्य असल्यासारखे दिसत असले तरीही मी त्यांना चिकटलो नाही. कारण इतकं सगळं झालं असलं तरी लोक मूलतः मनाने खरोखरच चांगले असतात यावर माझा अजूनही विश्वास आहे. गोंधळावर, अराजकतेवर
दुःखावर, मृत्यूवर माझ्या आयुष्याची उभारणी करणं ही गोष्ट माझ्या दृष्टीने शब्दशः अशक्य आहे. जगाचं हळूहळू रानटी निर्मनुष्य जागेत रूपांतर होत असल्याचं मला दिसत आहे. मला जवळ येत असलेल्या गडगडाटी मेघगर्जनेचा आवाज ऐकू येत आहे. ती एक ना एक दिवस आमचा नाश करणार आहे. मला लाखो लोकांच्या दुःखाची जाणीव होत आहे. आणि तरीही मी जेव्हा आकाशाकडे पाहते त्यावेळी कसं कोण जाणे, पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट बदलेल, पण हे बदल चांगलेच असतील. यात रौद्राचाही अंत होईल. पुन्हा एकदा शांतता आणि स्थैर्य निर्माण होईल. दरम्यानच्या काळात मला माझ्या आदर्शांना धरून राहावंच लागेल. मला त्यांना प्रत्यक्षात उतरवता येईल असा दिवसही येईल. त्यांचे प्रश्न सुद्धा आपण समजावून घ्यायला पाहिजे. आता गेली 7 दशक मराठी साहित्यात डौलाने दिमाखाने वाटचाल करणारी प्रकाशन संस्था म्हणजे राजहंस प्रकाशन संस्था, आणि त्याची धुरा समर्थपणे सांभाळणारे म्हणजे दिलीप माजगावकर. त्यांनी त्यांचे मोठे मेहुणे म्हणजे सख्या बहिणीचे यजमान बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल एक सुंदर आठवण त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2023 मध्ये वाणी आणि लेखणी ह्याच्यामध्ये लिहिली आहे. ती आठवण बाबासाहेब पुरंदरेंचं एक व्यक्तिमत्व थोडक्यात 1.5 पानात त्यांनी कसं छान उभं केलं आणि मला आवडलं, म्हणून हा एक आम्ही खरं म्हणजे राहुल फडके यांना मी दिलं होतं ते वाचण्याकरता, परंतु त्यांचं ते राहून गेलं. काही कामं निघाली त्यांना असावी आणि त्या झालेलेही नाहीयेत बहुतेक, तर आता मी ते वाचते. 63 साल होतं, जवळ एप्रिल महिना होता आणि मी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला होतो. दिलीप माजगावकर स्वतः आठवण लिहित आहेत राजहंस. त्यांचे मेहुणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल. नापास झाल्यानं आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने नोकरीला लागलो आणि बाजीराव रोडवर चितळ्यांच्या दुकानाला एक केळकर बंधूंची शोरूम आहे आणि ते किर्लोस्करचे प्रमुख वितरक आहेत, त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो टायपिस्ट म्हणून. आणि पहिल्याच दिवशी माझे टायपिंगचे प्रताप बघून त्यांनी मला फायलिंगचं काम दिलं आणि मग त्यातही मन लागेना माझं. मन लागण्याचं कारणच नव्हतं काय ते काम मग, परंतु त्यात मला एक सुख होतं. कुठलं तर शोरूमच्या दर्शनी भागात मोठ्या काचेतून रस्त्यावरची रहदारी निहाळता येत होती. आणि असंच एक दिवस मी रस्ता बघत बसलो होतो. तेवढ्यात समोरून झपाझप पावलं टाकत बाबासाहेब आले आणि लांबूनच त्यांनी ओरडून, त्यांना माहिती होतं मी तिथे नोकरीला कल्पना होती, लांबूनच त्यांनी ओरडून डोळे मिचकावून हळूच विचारलं गमतीनं की काय करताय, नुसत्या मुली बघत बसलात ना, तर चला माझ्या बरोबर सातारला. तर मग मी विचारलं सातारला काय आहे, तर म्हणाले माझी व्याख्यानमाला आहे, चला माझ्यासोबत. तर मी म्हटलं साहेबांना विचारतो. ते म्हणाले साहेबांना नको नको म्हटलं तर चला. मलाही तेच हवं होतं. मी लगेच तडक ऑफिसमधून बाहेर पडलो आणि मग पुढे काय त्या ऑफिसमध्ये पाऊल टाकण्याचं धैर्य मला झालं नाही, कारण मी 10 दिवस सातारला फिरत होतो आणि अशा वेळेला मग मला पुन्हा त्या ऑफिसमध्ये कोण घेणार, नोकरीवर जायचा प्रश्नच नव्हता. मी आणि बाबासाहेब नंतर त्यांच्या घरी गेलो. वाटेत मला आपल्या मोठ्या बहिणीचा मुलगा संजीव देशपांडे आम्हाला भेटला, तोही माझ्याच वयाचा. बाबासाहेब लगेच म्हणाले चल आमच्या बरोबर तू सुद्धा. मग आम्ही त्या दिवसात मी बाबासाहेबांच्या फार निकट होतो. मोठे मेवणे दिवस रात्र त्यांच्याच घरात असायचो आणि मग आम्ही स्वारगेटला गेलो तिघं.
स्वारगेटला गाडी सातारची होती 3 वाजता, वेळ होता 2 तास. बसलो, खाणं खाल्लं. मग बाबासाहेब म्हणाले झोप आली आहे, मी झोपतो. बाबासाहेब म्हणाले झोप आली आहे, मी झोपतो. आणि मग बाबासाहेब म्हणाले तुम्ही दोघं पुढे बात निघून काय अरुंद, तुम्ही दोघं पुढे बसा, नाही तर मी पडेल. आणि बाबासाहेब लगेच झोपी गेले. नंतर मग गाडी 3 वाजताची होती. आल्यावर ताजेतवाने झाले. आम्ही सातारच्या गाडीत बसलो, सातारला गेलो. आणि मग मी विचारलं आपण राहणार आहोत कुठे? तर बाबासाहेब म्हणाले ती जरा पंचायत आहे. तर का नाही, काय झालं आहे की ज्या अच्युतराव कोल्हटकरांनी माझी व्याख्यान मला आयोजित केली त्यांना मी म्हटलं की मी उद्या येतो. मग मी म्हणालो की आपण त्यांना सांगूया ना आपण आज आलोय म्हणून. तर अतिशय संकोची स्वभावाचे बाबासाहेब म्हणाले नको नको. मग काय करूया? तर माझा भाचा संजीव तो म्हणाला की माझे आजोबा इथेच राहतात, आपण त्यांच्याकडे जाऊ. मग ठीक आहे, पण आता नको, बराच वेळ आहे, आपण जाऊया माऊलीला. झालं, माऊलीला जाण्याकरता एसटी पकडली. आणि मग त्या संबंध प्रवासात आम्हाला माऊलीच्या घाटावर आणि माऊलीच्या घाटावर आणि त्या प्रवासात आम्हाला माऊलीचा संबंध आणि रामशास्त्रीचा इतिहास बाबासाहेबांनी अगदी तपशीलवार सांगितला. तो प्रवास मी कधी विसरणार नाही. आम्ही सातारला गेलो आणि मग संजयच्या आजोळी गेलो. माऊलीवरनं आलो, मध्ये खाल्लं प्यायलं आणि उशिरा गेलो आजोळी. आणि मग आजोबांनी दार उघडलं. नातवाला बघून त्यांना खूप आनंद झाला. मग नातू म्हणाला आजोबा हे सुद्धा आज आपल्याकडे राहणार आहेत रात्री. हे ऐकल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि तासी भाव आले. अरे हे कोण नाव ओळखीचे ना कोळपाळखीचे. बरं आता झोपणार कुठे, इथे जागा सुद्धा नाहीये. मग माझा आणि बाबासाहेबांचा चेहरा उतरला. मग त्यानंच काय वाटलं कोण झाले. म्हणाले इथे बाजूला मोठा आहे, इथे तुम्हाला 2 सतरंजा घालून देतो, तिथे झोप. बाबासाहेब ठीक आहे म्हणाले. काही त्याला वाटलं चेहऱ्यावर. आणि नातवाला घेऊन ते स्वतःच्या खोलीत झोपायला गेले आणि आम्ही दोघं गोठ्यात झोपलो. दुसऱ्या दिवशी मग एक दाबके म्हणून इलेक्ट्रिकचं सामान असलेलं दुकान, त्याच्या तिथे भेटायचं ठरलं होतं. तिथे अच्युतराव कोल्हटकर आले. बाबासाहेबांना बघून त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्याने विचारलं केव्हा आला? बाबासाहेब म्हणाले आत्ताच आलो. काहीच सांगितलं नाही, आत्ताच आलो. मोठी माणसं ही अशी असतात की कुठल्याही घटनेचं ते हे करत काय आता झालं सकाळीच. मग नंतर अच्युतरावांच्या घरी गेलो. बाबासाहेबांना विलक्षण आदर आणि प्रेम. गेल्यावर कळलं की सातारच्या राणीसाहेब श्रीमती सुमित्राराजे भोसले यांनी बाबासाहेबांना राजवाड्यावर भेटीसाठी बोलावलं. हे कळल्यावर बाबासाहेबांना इतका आनंद झाला, कारण सुमित्राराजे भोसले हे थेट वंशज होते शिवाजीच्या. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी शिवचरित्र सुमित्राराजे भोसलेंना अर्पण केलेलं आहे. आणि मग ते थेट वंशज असल्यामुळे बाबासाहेबांना आनंद झाला. चला आता आज भेट होणार. बाबासाहेब बाजूच्या खोलीत मला घेऊन गेले. ह्याचं वय कमी आहे, दिलीप माजगावकरांचं 12-15 वर्ष. तर बाबासाहेब आणि दिलीपराव, कारण वेळे आहेत ना ते 60. दिलीपराव आपण एका मोठ्या राजकारणात आलोय, हा तुम्हाला मुजरा करायला लागेल राणी सरकारांना. मी म्हणाला हो पण मला मुजरा वगैरे काय माहिती नाही कसा करायचा. तर मी नमस्कार करतो. तर म्हणाले मी शिकवतो ना. आणि मग इतकं करूनही ऐनवेळी मी तो चालताना घोटाळा केलाच, कारण त्या उंच जाड गादीच्या वरनं मी अडखळलो, पण नंतर मग सावरलो. त्या भेटीत मला जाणवलं की राणी साहेबांनी संपूर्ण शिवचरित्र वाचलेलं आहे
आणि बाबासाहेबांशी त्या फार आदराने आणि प्रेमाने बोलत होत्या. पण बाबासाहेब विलक्षण संकोचून कमी बोलत होते. एकंदरीतच बाबासाहेब इतर ठिकाणी कमी बोलणारे, बाकी व्याख्यानं एकदा सुरू झाली की मग बघायला नव्हतं. परंतु नातेवाईक किंवा इतर त्यांना विषयच नव्हता दुसरा. आणि मग त्या प्रेम पण भेटीतला आनंद मात्र बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर त्यावेळेला दिसत होता. भेट संपली, आम्ही परत आलो. दुपारची जेवणं झाली, थोडा वेळ गप्पा झाल्या. बाबासाहेब फार गप्पा न मानला. व्याख्यान मला 6ला सुरू होणार होती. मध्ये वेळ होता. बाबासाहेब अस्वस्थ झाले. मला म्हणाले, चला आपण अजिंक्य ताऱ्यावर जाऊ. आणि दुपारचे 3 वाजले होते. आम्ही ऐन उन्हात अजिंक्य ताऱ्यावर गेलो. निम्म्या गडावर पोचलो आणि मग तिथे एका दगडावर बाबासाहेब बसले. आणि मग विलक्षण गंभीर चेहऱ्यावर ताण होता. दिलीपराव, आज एका बाजूला मला अतिशय आनंद होत आहे, कारण त्या गोष्टीसाठी मी जीव पाखडला, आयुष्य पडायला लागलं ते शिवचरित्र आज मी छत्रपतींच्या घराण्यातल्या वंशज वारसदार असणाऱ्या श्रीमंत राणी सरकार समोर कथन करणार आहे. आणि हा माझ्या आयुष्यातला अलौकिक भाग्ययोग आहे. पण दुसरीकडे मनावर थोडा ताण होता, कारण व्याख्यान मला नवीन नाही, परंतु सुमित्रा राजेंसमोर बोलायचे. तशी मी विदर्भ मराठवाड्यात 600 व्याख्यानं दिली, परंतु पश्चिम महाराष्ट्रात शिवाजींच्या वंशजासमोरचं हे माझं पहिलं व्याख्यान. आणि मग वाक्य मी चिरेबंदी बांधलेलं आहे. पण मला एकच चिंता आहे, माझ्या आवाजाला ना एक रिंग आहे. ती रिंग जर माझी पहिल्या 5 मिनिटात मी पकडली ना एकदा, की मग मात्र मला माझी ती मिळेपर्यंत माझी छाती धडधडीत असते. पण एकदा ती माझं सूर लागला, माझ्या भाषणाचा रिंग मिळाली मला, की मग मात्र काळजी नाही. मग मी श्रोत्यांना हलवू देणार नाही. पुढे बराच वेळ ते अतिशय गंभीर शांत खालच्या सुरात स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते. आणि ते सर्व मी अगदी विस्मयकारकरीत्याने पाहत होतो. आजूबाजूला कोणी नसल्यासारखं स्वतःशीच बोलल्यासारखं ते बराच वेळ त्या माऊलीच्या अजिंक्य ताराच्या अर्ध्या दगडावर बसून बोलत होते. 5:30ला आम्ही परत आलो. पांढरा पायजमा, शर्ट, काळसर रंगाचं जॅकेट बाबासाहेबांनी घातलं. आई 40शीच होते. फार छान दिसत होते, तडकदार होते. निघताना त्यांच्या चेहऱ्यावर मला आत्मविश्वास दिसत होता. आम्ही जलमंदिरात पोचलो. गर्दी त्यामानाने अगदी तुरळकच होती. म्हणजे 100-200 लोक असतील, जास्त नाही. सुरुवातीचे मानापमानाचे सगळे उपचार झाले, मानपानाचे. आणि मग बाबासाहेब माईकपाशी आले आणि त्यांनी आदिशक्ती श्री तुळजा भवानी असे शब्द उच्चारले. आणि पहिल्याच वाक्यात त्यांना हवा असणारा सूर रिंग मिळाली आणि सुरू झाला बाबासाहेबांच्या वक्तृत्वाचा एकपात्री रंगमंचीय आविष्कार. पुढचे 2 तास बाबासाहेबांच्या वाणीचा प्रवाह अखंड वाहत होता. कधी खळाळत, कधी धबधब्यासारखा थडाडत, तर कधी लोहासारखा शांत गंभीर. पुढचे म्हणजे त्यांच्या पहिल्या वाक्यापासून सारा श्रोतृवर्ग थेट 3 शतकापूर्वीच्या शिवकाळातच पोहोचला. आणि पुढचे 2 तास बाबासाहेबांबरोबर हा श्रोतृवर्ग वर्तमान काळात नाही, त्याच काळात वावरत होता. पहिल्या दिवसाच्या बाबासाहेबांच्या या व्याख्यानाच्या सनई चौघडा दुसऱ्या दिवशी साताऱ्यात इतका निनादला की दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या व्याख्यानासाठी जलमंदिरात गर्दीचा महापूर लोटला. लोकांची इतकी खचून गाठी झाली
की बाबासाहेबांना व्याख्यानासाठी व्यासपीठाकडे जायला कशी कशी वाट काढावी लागली. सरळ 10 दिवस सारे सातारकर केवळ व्याख्यानाच्या वेळीच नाही तर दिवस रात्र शिवकाळातच जगत होते. बाबासाहेबांच्या वक्तृत्वाची मोहिनी त्यांच्या कानात सतत रुंजी घालत होती. आपल्या दैवताचं शिवछत्रपतीचं गुणगान गाताना हा शिवशाही थकत नव्हता आणि त्याच्या मुखातून उधळलेले शब्दांचे मोती वेचताना श्रोत्यांचंही भान हरपलेलं होतं. 10 दिवसांचा बाबासाहेबांनी साकारलेला हा शिवचरित्र याग प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य मला लाभलं. ही बाबासाहेबांकडून मला मिळालेली मर्मबंधातली ठेव आहे आणि पुढच्या आयुष्यात मी बाबासाहेबांची अनेक व्याख्यानं ऐकली. पण सातारच्या जलमंदिरात झालेलं त्यांचं ते पहिलं व्याख्यान आजही माझ्या कानात आहे. ते व्याख्यान, त्याची ओठीव मांडणी, स्वच्छ पण टिपेला जाऊनही थोडासाही कर्कश न होणारा आवाज, हे सर्व मला तो आवाजही आजही माझ्या कानात मला ऐकू येतो. आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजे निर्मला पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नी, त्यांना लिहिलेलं एक अतिशय जिव्हाळ्याचं पत्र याच पुस्तकात आहे, वाणी आणि लेखणी. ह्या पत्रावरनं आता आपण ह्या छोट्याशा आठवणीवरनं बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्वाची झलक बघितली. आता ह्या पत्रातून त्यांच्या पत्नीची निर्मलाताई पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्वाची झलक आपण पाहूया. त्यात ते वाचतायत शुभांगी भोसले. तुझ्याशी पत्रातून बोलावं असं इतके दिवस ठरवतोय, पण लिहायला सुरुवात केली की मनात आठवणींचा कढोळ होतो. थोडी नाही ग, ही 75 वर्ष आहे. आज पत्रातून मी बोलणार आहे आपल्या व्यक्तिगत नात्याविषयी, त्यातल्या तुझ्या स्थानाविषयी आणि माणूसमध्ये आपण काम केलेल्या दिवसांविषयी. आता या पत्रातच बघणार, पत्र लेखनात जादू असते हे तू मला शिकवलंस. 60 सालची म्हणजे 63 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या NCC कॅम्पला मी नगरला होतो. तिथं आलेलं तुझं पत्र म्हणजे मला आयुष्यात आलेलं पहिलं पत्र. त्यात तू काही औपचारिक न लिहिता घरी जसं बोलायचं ना तशात माझ्याशी गप्पा मारल्या होत्यास. म्हणजे असं पत्रलेखन असतं तर हा शोध मला त्या पत्रामुळे लागला. आता गंमत बघ, मी तुझं आलेलं पत्र हे मला आलेलं पहिलं पत्र म्हणालो, पण ते पुरतं खरं नाही हो. ते दुसरं कारण बाबासाहेब म्हणजे शिवशाही बाबासाहेब पुरंदरे एकदा गप्पा मारताना मला म्हणाले, दिलीपराव, तुम्ही 6 वर्षाचे असताना सातारा रोडला तुमच्या नावानं मी पत्र लिहिलं होतं. ते तुम्हाला नव्हतं हो. तुम्हाला काय लिहिणार? तुम्हाला तुमची चड्डी सुद्धा सांभाळता येत नव्हती. पण कोणी बघू नये, वाचू नये यासाठी मी पाकिटावर तुमचं नाव लिहिलं होतं. ते लिहिलं होतं आमच्या सरकारांना, म्हणजे तुमच्या गोमुच्या बहिणीला. तेही लग्न ठरल्यावर. अहो, त्यावेळी असं पत्र वगैरे पाठवायचं तर फार काळजी घ्यावी लागायची. पत्रावरून एक गंमत आठवली की सांगू का? आपले नटवर्य प्रभाकर पणशीकर एकदा त्यांच्या गुरूंची म्हणजेच मोग रांगणेकर यांची आठवण सांगताना म्हणाले, माझं लग्न ठरल्यावर माझी बायको कोल्हापूरवरून पत्र पाठवायची. त्यावर नाट्यनिकेतनचा पत्ता असायचा. लग्नापूर्वी सुरुवातीला तिची पाकिट यायची, लग्न झाल्यावर इंग्लंड लेटर असायची आणि जान्हवीचा म्हणजे पहिल्या मुलीचा जन्म झाल्यावर कार्ड यायला सुरुवात झाली. रांगणेकर म्हणायचे, प्रभ्या, संसारात प्रेमाची अशी उतारगाडी असते हो. एकदा बोलताना मी तुला हे सांगितलं तर तू म्हणालीस,
आलं होतं पत्र, पण पत्रा साहेबांनी काय लिहावं बरं? मी हा असा, पक्की नोकरी नाही की पदवी नाही, रंगानं असा हा काळा, तुम्ही कशा गोऱ्या पान, तुम्हाला माझ्यापेक्षा खूप चांगलं स्थळ मिळेल, तेव्हा निर्णय घेताना थोडा विचार करावा. तुझं लग्न पुण्याला झालं, नंतर कधी तू व बाबासाहेब आम्हाला भेटायला यायचा. अण्णा ताईला बाबासाहेब आल्याचा कोण आनंद व अभिमान. एकदा बाबासाहेब पुण्याहून वाटेत थांबत थांबत डोंगर दऱ्या बघत बघत आले होते. त्या दिवसात त्यांनी व तू मला सायकल शिकवलीस. एके सकाळी ते परत निघाले. भटकंतीला पायजमा, मिलिटरी रंगाचा जाड शर्ट, उन्हासाठी डोक्याला मोठा रुमाल असा वेश होता. पायजम्याला क्लिप लावून ते निघाले. निरोपाचे हात बनले. तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. लग्नानंतर तू पुण्यात आलीस. शिक्षणासाठी मीही आलो. माझ्या टॉन्सिलच्या वेळेस तू मला आईस्क्रीम खायला दिलंस. त्यापूर्वी मी तो पदार्थ कधीही खाल्ला नव्हता ग. लिहिताना सहज असू आलं. गंमत वाटली. आयुष्यातली पहिली बाराखडी, पहिलं आईस्क्रीम, पहिलं पत्र, पहिला रेल्वे प्रवास आणि पहिला विमान प्रवास मी तुझ्या बरोबर केला. मी अभ्यासात फारसं लक्ष घालीत नसे म्हणून तू नाराज होतीस. पहिल्या कॉलेजच्या वर्षाला मी नापास झाल्यावर मात्र मी धडून काहीतरी करायचं ठरवू लागलो. तू 4 ठिकाणी जाऊन इंडियन एअर फोर्स मध्ये पायलट करिता 4 ठिकाणी निघून चौकशी केली. मी ती परीक्षा पासही झालो. मात्र डोळ्यांना नंबर निघाल्याने माझा तेथील प्रवेश रद्द झाला. माझ्यापेक्षा तुला जास्त वाईट वाटलं. आज कधी कधी वाटतं मी मेडिकल चाचणीत पास झालो असतो तर माझं पूर्ण आयुष्य 360 वर्षाच्या कोणात फिरलं असतं. तेही तुझ्यामुळेच ग. पण ते होणं नव्हतं. नंतर तू संसारात पूर्णपणे गुरफटून गेलीस. माधुरी, अमरू, प्रसाद यांचे जन्म झाले. याच काळात तुझ्या आणि बाबासाहेबांच्या नात्यात दुरावा गेला. आठवत्या एवढंच की तू समोर एक गर्दी सोडून राहत असल्यानं रोज अण्णा, ताई, श्रीभाऊ यांना भेटायला यायचीस. त्यात तुझ्या बाबासाहेबांच्या बद्दल छोट्या मोठ्या तक्रारी असायच्या. पण तुमच्यातले ताण आमच्यासोबत कधी पृष्ठभागावर आलेच नाही. पुढं म्हणजे साधारण 5-50 वर्षानंतर तू तुझ्या पुण्यभूषण पुरस्कार समारंभात या संबंधावर फार मार्मिक बोललीस. काही नवरा बायकोच्या वयात 5-10 वर्षांचं अंतर असतं. आमच्यात थोडं जास्त म्हणजे 300 वर्षांचं. 300 वर्षांचं म्हणजे काय की ते शिवकाळात रमायचे आणि त्यासाठी ते डोंगर दऱ्या पार करून गड वगैरे बघायला जायचं. त्या हेतूने त्यांनी 300 वर्षांचं अंतर असं त्याच्यात लिहिलेले. काही नवरा बायकोंच्या वयात 5-10 वर्षाचं अंतर असतं. आमच्यात थोडं जास्त म्हणजे फक्त 300 वर्षांचं अंतर होतं. म्हणून आम्ही 2 वेगळे मार्ग आखून त्यावरून चालत गेलो. अवघ्या आयुष्यावर परिणाम करून गेलेल्या घटनेकडे इतक्या उदार आणि प्रगल्भ दृष्टीने तू पाहू शकली याचं मला मनोमन कौतुक वाटलं. माझ्या मॅट्रिक नंतरची 2-3 वर्ष मी बाबासाहेबांच्या फार निकट होतो. तासन आम्ही म्हणजे ते बोलायचे, पण चुकूनही कधी ते याविषयी बोलले नाही. नंतर एकदा चांदण्या रात्री दूरवर आम्ही चालत गेलो. थंडगार वारा वाहत होता. एका मोठ्या दगडावर आम्ही बसलो. बाबासाहेब फार जिव्हाळ्याच्या कौटुंबिक आठवणी सांगत राहिले. उठताना म्हणाले, दिलीपराव, माझ्या रथाला तुमच्या पूर्वीचं दुसरं जात नसतं तर मी कुठे भरकटत गेलो असतो माहीत नाही. बस एवढाच एक प्रसंग. बाबासाहेबांबरोबरच्या नात्यात ताण येत असताना तू स्वतःला एका विचारानं घडवण्याचा निर्णय घेतलास. मॅट्रिक नंतर कॉलेज शिक्षणाची वळलेली वाट नाकारून
तू समाज शिक्षणाची वाढ धरलीस, आपले वाचन वाढवलेस, हिंदी इंग्रजी इतकेच काय पुढे फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व मिळवलंस. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आणि इतरही विविध कामात गुंतून गेलीस. तुझ्या जुन्या कोरेवाड्यातील घरात बाबासाहेबांच्या ओळखीमुळे लताबाई, आशाबाई, पु ल, गोणी दांडेकर अशा कित्येक नावाजलेल्या व्यक्ती यांच्या या मंडळीमध्ये तुझं बोलणं, दिसणं, तुझी बहुश्रुतता, तुझा साधेपणा आणि तुझा आत्मविश्वास यांचा प्रभाव जाणवायचा. जितक्या सहजपणे तू ह्या मंडळींमध्ये वावरायचीस ना, तितक्या सहजतेने समिती असेल किंवा वनस्थळी असेल तिथल्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी, शिक्षिका यातही तुझा बोबळेपणे वावर असायचा. मला फार कौतुक वाटायचं. तू माणूसमध्ये केव्हा आली माहीत नाही, परंतु नक्की 2-3 वर्ष आधी असशील. संपादकाची खोली इतकी लहान की तू 10 वाजता आल्यावर तुझी खुर्ची सोडून मी समोर बसायचो. मी ग कानिटकर, दिबा मोकाशी कितीतरी साहित्यिक यायचे व गप्पांचा फड रंगायचा. काही वेळा बाबासाहेबही यायचे. एकदा आले की मोठी कल्पना घेऊन म्हणाले, मी 10 किल्ले निवडतो, त्यांची रमाकांत करून छान छायाचित्रे काढून देतो, खाली मी 10-12 ओळीचं निवेदन लिहितो, आपण माणूसच्या दर अंकात छान आर्ट पेपरनी पुरवणी देऊ, किंमत कमी ठेवू, असे 10 अंक निघतील. श्री भाऊ सकट सगळ्यांनी आनंदाने होकार दिला. पण बाबासाहेबांना ओळखणारी तू थोडी साशंक होतीस, सावध होतीस. अखेर तुझा साशंक चेहरा खरा ठरला. बाबासाहेबांना व्याख्यानमालेच्या तारखांची अडचण येऊ लागली व त्यांचा उत्साह मावळला. योजना त्यांच्या डोक्यात तर श्री भाऊंच्या कागदावर राहिली. बाबासाहेबांच्या राजा शिवछत्रपती ह्या ग्रंथाचा भव्य प्रकाशन समारंभ होता. पुलांनी सर्व सूत्रे हाती घेऊन तो दिमाखात साजरा केला. त्यावेळी पुला स्टेजवर बोलावून भाषण करायला सांगितले. नऊवारी हिरव्या काठापदराची साडी तुला अगदी खुलून दिसत होती. तुझ्या भाषणातलं शेवटचं वाक्य मला आजही आठवतं. भाई तुम्ही भाषणात म्हणाला बाबासाहेबांनी यापुढेही असंच लेखन करावं, पण ते व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना तुम्हीच धाकात ठेवा, कारण ते फक्त तुमचंच ऐकतात. या तुझ्या वाक्याला कडाडून टाळ्या पडल्या. माणूस या साप्ताहिकाच्या कामाकरिता त्या 4-5 वर्षात आपण पायाला भिंडी लागल्यासारखे फिरत होतो. इतक्या आठवणी सगळ्या जागवायच्या तर हे पत्र पुरं पडणार नाही. अखेर एक दिवस हे थांबायचं होतं. थांबलं शेवटी. दोघांच्याही आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं आणि हे मंत्रलेले दिवस संपले. आपल्या दोघांची कार्यक्षेत्र रुंदावली. फ्रान्स, मित्रमंडळ पुणे, इन्व्हेस्टमेंट इज मॅन ट्रस्ट या संस्थेद्वारे ग्रामीण विकासाचे कितीतरी उपक्रम तू राबवलेस. मग वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राची मुहूर्तमेढ तू उडवलीस. विद्यार्थी सहाय्यक समिती तुझा ध्यास होता. वनस्थळी तुझा श्वास होता. नव्या कल्पना, नव्या योजना यांच्या मागे तू वेड्यासारखी धावायचीस. त्यासाठी किती माणसं तू शोधलीस, जोडलीस याची गणतीच नाही. वयाच्या 80 तरी तू निर्णय घेत गेलीस, काम करत गेलीस व वाढवतही गेलीस. 12 साल होतं. डिसेंबर महिना होता. नव्या जागेत सर्व नातेवाईकांना बोलवायचं म्हणून मी तुझ्या सोयीनं दिवस ठरवला. तू उत्साहात आलीस. उद्यापासून मात्र 2 पायावर चालणारी ही कुमूद मला दिसणार नाही हे माझ्या स्वप्नात तरी होतं का बघ. तुझ्यामध्ये आजाराचं चक्र लागलं. पायातली शक्ती गेली. मी भेटायला आलो ते हसून म्हणालीस, दिल्या आज तुला वेळ झाला का? माझी तब्येत अशी तशीच होती.
पण तुला ते जाणवलं नाही. नंतर पुन्हा तुला भेटायला आलो, पण तुझी स्थिती बघून माझे पाय प्रथमच अडखळले. नंतर 3 दिवसातच माधुरीचा फोन आला. आई गेली. आम्ही लगेचच निघालो. तू शांत झोपली होतीस. शेजारी बाबासाहेब खुर्चीवर बसले होते. टक लावून तुझ्याकडे बघत होते. त्यांनी माझा हात हातात घेतला. बोलले मात्र काहीच नाही. तुझ्या आयुष्याच्या या अखेरच्या श्वासात बघण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हतो. मी काही करू शकत पुरंदरे यांचं कार्य सुद्धा तेवढंच प्रचंड कार्य आहे. आणि वनस्थळी म्हटल्यावर पहिली आठवण होती ती निर्मला पुरंदरे. निर्मला पुरंदरे म्हणजे वनस्थळी असं ते समीकरणच झालं होतं. आता या 2 जोडप्याचं आपण हे बघितलं की बाबासाहेब पुरंदरे, निर्मला पुरंदरे यांचं. आणखी आता आपण एक असं जोडपं घेऊया. त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला येईल संवादातून. मी आणि माधुरी यांच्या संवादातून त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला कळेल. 2012 सालच्या एप्रिलमध्ये पु ल देशपांडे यांच्या मालती माधव निवासस्थानी चोरी झाली आणि ती बातमी अनेक वृत्तपत्रात झळकली. ती बातमी वाचून मंगला गोडबोले या आघाडीच्या मराठीतल्या लेखिका त्यांनी एक असं हे केलं, काय म्हणतात, कल्पनाविलास केला की स्वर्गस्थ पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांना काय वाटेल बरं ही चोरी झाली आहे ऐकल्यावर. आणि त्या दोघांच्या संवादातून त्यांचं व्यक्तिमत्व थोडंसं बिघडतं. ते असं म्हणजे पुलंचं स्वतःच रमणं आणि सुनीताबाईंचा अगदी व्यवहारी, शिस्तशील आणि अशी गुणवैशिष्ट्य अशी थोडीशी झलक या संवादातून आम्ही तुम्हाला अनुभवायला देतो. आता ही मंगला गोडबोले यांनी दिलेला हा संवाद आहे, तर आपण चालू करू. वाचताय. भाई, अरे हे काय वाचते मी आजच्या पेपर मध्ये? कशाला वाचतेस सुनीता? अगं तू जास्त वाचलंस तर तुझे डोळे वाचणार नाही. डॉक्टरने सांगितलंय ना. डोळे पिटून पडून जा बघू शांत माझ्यासारखी. शांत पडून राहायची वेळ नाहीये भाई. अरे खाली तिकडे चोरी झालीये. त्यात काय, माझ्या कल्पनांची चोरी तर केव्हापासून होतच असते. तसं नाहीये भाई. अरे इकडे बघ, अरे इकडे बघ नीट. आपल्या घरी खरोखरचे चोर आले होते म्हणे. अपॉइंटमेंट न घेता झालं, मग संपलं. आता काय त्याची खैर नाही. खैर आपली नाहीये भाई. आपलं घर फोडले रे चोरट्यांनी. बाहेरून पहाटे 7-8 उघडं होतं वाटतं तर. शक्य नाही. शक्य नाही काय? अगं शक्यच नाही. माझ्यानंतर मागचं सगळं आवरून घर बंद करून तू आली आहेस इथे. आणि म्हणजे एक कडी 3-3दा तपासून बघणार. तुझ्यावर कडी करायची कोणाची ताप आहे महाराष्ट्रात उभ्या आडव्या. तू एकदा लावून घेतले ना आपल्या घराचं दार, आतून सुद्धा उघडत नसेल. सगळ्या जगाला माहिती आहे. आणि बाहेरून कोण उघडेल? आणि शेवटी चोरी करणारे काहीही करू शकतात भाई. चोरी आहे ती चोरी. सुजन कसा मन चोरी. अरे काय दिल्लीच्या आपल्या घरी वसंत काय गायलंय. आहा, चोरीवर त्याने घेतलेली ती जागा. अरे आपल्या राहत्या जागेचं सोडून गाण्यातल्या जागेवर काय बोलतोय बाई? कधीतरी माझं म्हणणं गांभीर्याने घेत जा. मला तशी परवानगी कुठे आहे लोकांची? मी गंभीर झालो ना की लोक ते पाहून समजतात. इतक्यात विसरली सगळं. तू सोडू नकोस हो. वाऱ्यावरची वरात आणि त्या भुश्यावरची ठीक असं काही करायची सवय सोडू नकोस. वाचल्यापासून माझं मात्र चित्त थाऱ्यावर नाहीये. कायदा सुव्यवस्था अशी काही चीज आहे की नाही म्हणते मी. रात्री रस्त्यावर दिवे नसतात का? वॉचमन काय करत होता? एवढी सभ्य माणसांची सोसायटी आपली.
घर फोडेपर्यंत बिल्डिंग मधली माणसं काय झोपली होती? मध्यरात्री आता 2-3 ला आपापल्या घरी झोपून जाणं हे सभ्यतेचं लक्षण नाही का ग सुनीता? मला एकूण लक्षण काही ठीक दिसत नाही बाबा. तू काहीही म्हण. तू दिलंस म्हणू दिलंस तर करेन बापडा थोडा प्रयत्न. सगळ्या गोष्टी हसण्यावरी न्यायच्या नसतात भाई. हसवण्याचा धंदा चालतो पण हसवण्याच्या नादामध्ये वांदाही असतो. आपल्या घरात अजून बरंच काही मूल्यवान असणार. हा ते चार्ली चॅप्लिन, अरे ते पद्माचं पेंटिंग झालीस तर तुझी काही मौलिक स्मृतिचिन्ह या काही गोष्टी चोरापोरी जाऊ द्यायच्या. तिकडे पार्ल्याचं गौरवदर्शन सांभाळणं संस्थेला जड जातंय म्हणे. तुझ्या एकेका कथेवर 3-3 चित्रपट काढायचं घाटतंय ते आणि वेगळंच. सगळ्यांची गोळाबेरीज काय तर आपल्या मागे आणि इतरांच्या पुढे मुद्दे बिनकट होणार. एकाच वेळी एवढ्या व्यक्ती आणि वल्ली तुझ्या मालमत्तेवर तुटून पडल्यावर काय काय टिकणार आणि काय काय जाणार कोण जाणार. जाऊ दे का. समीक्षकता मला केव्हापासून बजावत आले. तुला तुमच्या मागे तुमचा फार काळी टिकला होतो. ते म्हणजे शाईच्या सापानं पेन मारण्यासारखं झालं की नाही. जाऊ दे. मला वाटतं मी सरळ मुख्यमंत्र्यांना अनावृत्त पत्र लिहावं. अगदी थेट खरमरीत. मागे शरदरावांना नव्हतं का लिहिलं एकदा अगदी तसं. नाहीतरी काय. मी नुसता देशपांडे तू उपदेशपांडे हे असं मी केव्हापासून म्हणतोय. तेव्हा ती ना उपदेश करण्याचा योग आला एवढंच आपण. उपयोग होईल असं समजू नकोस. खाली आता कशाचाही काही उपयोग होताना दिसत नाही. हे असंच चालायचं. उगाच ट्रकच्या मागे लिहिलेलं वाक्य टाकू नकोस ना भाई. पुढे धावत जाणारा ट्रक आणि त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं हे असंच चालायचं. आता हे महाराष्ट्र राज्याचं घोषवाक्य झालंय बहुतेक. जन हो हे असंच चालायचं. अरे महाराष्ट्र भूषण ना तू तर महाराष्ट्राला दुष्ण काय देतोस. तेही त्यानं थाटामाटात तुझी सुवर्ण जयंती साजरी केल्यावर. अरे थाटामाटाचं काय सांगते सुनीता. आपल्याला त्याचं वावडं होतं ना नेहमी. उलट वर जास्त थाटमाट दिसला ना की समजावा कुठेतरी खोट आहे. हे चाचपणारे लोक आपण. आठवते मागे किती विषादानं एका गांधी टोपीचा प्रवास केला होता. पण छे त्या झेंड्याच्या प्रवासानं त्या टोपीलाही टोपी घातल्यागत झालंय. नको वाटतं त्याचा विचार आहे. त्यापेक्षा मस्त आपण मधून सांगून तिथे जमवावी मैफल. आता तर काय ग्रेस पण इथे आलंय. त्याच्या ताज्या कवितेला खळेसाहेब मस्त चाल लावतील आणि विमंड आहे ना गायला. आणि मग त्या नादामध्ये मग तू पुढच्या अनेक रविवारांच्या सकाळी गाणे बजावण्या घालवशील. चोरी घरफोडी विसरून. गाणं मनोहर असलं तरी आपल्या चीज वस्तूंची देखभाल करायला गाण्यातल्या चिजा पुरतात का रे भाई. ते सोडलं. शेवटी कोणी किती प्रयत्न केला ना तरी रसिकांच्या हृदयातला माझ्या लाडाचं स्थान काय कोणाला सोडता येणार नाही. हो रे हो. त्याबद्दल काही प्रश्नच नाही. मला म्हणशील ना तर एकच थोडीशी ओझरती बारीकशी काळजी. काय सांगतोस तुला. आणि काळजी माझ्या राखीव जागेवर असं अतिक्रमण करू देणार नाही मी तुला. अगं एकच गोष्ट मला जराशी फुटते बघ. काय आहे चोर आपल्या घरात उचकपाचक करणार आणि मग मी दिलेल्या त्या वाण सामानाच्या याद्या जमा खर्चाचे कागद असला सगळा जांगड माल त्यांना कोणाकोणाच्या हाती लागणार. आणि मग त्या चिठ्ठ्या लागल्या ना की एक प्रकाशक पुढे येईल बहुतेक. कारण पु ल देशपांड्यांच्या घरातल्या या चिठ्ठ्या आहेत. आणि मग 12 जूनला नाहीतर 8 नोव्हेंबरला तो प्रकाशित सुद्धा करेल. 4 किलो गहू, 5 किलो साखर, महिन्याची रक्कम घातली, जमा 40 रुपये. आणि त्या पुस्तकाला छोट्याशा त्या छान नाव देईल की चिठ्ठी चपाटी किंवा उष्ट खरकट किंवा पाटकोरे कागद. खरं ते सांगतोय. अरे तू आणि वाण्याची यादी करणार. जमा खर्च हिशोब लिहिणार. भाई तुझ्या विनोद बुद्धीला माझा कायमचा सलाम आहेच रे. पण हे म्हणजे अरे वाणी म्हणतात. तुकाराम वाणी, अनवाणी, बापूड वाणी असे मण्यांवर मणे औषध देतो हातोहात.
त्याबद्दल मला शंका नाहीये, पण गहू तांदळाची यादी आणि तीही तुझ्या हस्ताक्षरात अतिशक्तीलाही मर्यादा असते ना रे भाई. आणि त्यांच्या पायात आता आपण एका सामान्य जोडप्याकडे वळूया. संसार सुरू होण्यापूर्वी प्रियकर आणि परप्रेयसी आणि नंतर संसाराच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळ्या वेळी नवरे जमात कशी वेगवेगळ्या प्रकारे वागते हे प्रहसन आहे. म्हणजे फ्रेंच रिव्ह्यूच्या धर्तीवर किंवा गजरा या धर्तीवर मंगला बोर्गोलनीच हे छोटंसं प्रहसन आहे. खरं 8 प्रवेशांचं, पण त्यातले आज 2 प्रवेश सादर होतील. ते सादर करीत आहेत भागवत जोशी आणि योगिनी जोशी. प्रपंच देवा आम्ही खेळ मांडितो तुम्ही द्यावा हात. आमचा खेळ मांडिला लग्नाच्या क्षणी, लग्नाच्या क्षणी काय होते लग्नाच्या क्षणी होते केवळ प्रेम. इकडे प्रेम तिकडे प्रेम चौकडे प्रेम, तळ्यात प्रेम मळ्यात प्रेम खाली वर प्रेम. प्रेम 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 त्याचा काय द्यावा नेम, प्रेम 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 त्याचा काय द्यावा नेम. निघूया इतक्यात? बस ग जरा, चहा मागवतो. वेटर वेटर. मगापासून तुझे 7 कप चहाचे आणि माझ्या थम्सअपच्या 4 बाटल्या झाल्यात. मग आणखी एक घेऊ, तेवढीच 15 मिनिटं जास्त मिळतील. नको रे बाबा, अलीकडे की नाही मला माझ्या अंगामध्ये रक्तावली थम्सअप वाहते असंच वाटतं बघ कधी कधी. आणि काय काय वाटतं सांग मला. मी थम्सअपच्या समुद्रात गटांगळा खाते, तू चहाचा कप वलवत वलवत माझ्याकडे येतोयस आणि तू पोचायच्या आत थम्सअप नाका तोंडात जाऊन मी मरते असा भास होतो बघ मला. वाग, मी बरा म्हणून देईन तुला. साधा तुझ्या पायात काटा रुतला तरी माझ्या काळजात कळ उठते की नाही. कुठे शिकलास इतकं बोलायला. अगं, आपल्या 9वीच्या किशोर भारतीमध्ये नव्हती काही कविता. अभ्यास पक्का दिसतोय एका माणसाचा. मी नाही जा. जाऊ. अगं जा म्हणजे तसं नाही. थांब, मी चहाच मागवतो. त्याशिवाय तू चांगली ऐसपेस बसणार नाहीस आणि जायचा मंत्र काही थांबवणार नाहीस. एक तू लग्नानंतर पण इतका चहा पिणार आहेस. चल ग, आता फक्त तुझ्या बरोबर बसायला मिळावं म्हणून. मग ठीक आहे, नाहीतर मला पाण्याच्या टाकी शेजारी चहाची टाकी बसवावं लागेल. नाही येणार बरं तशी वेळ तुला. मला लागला की मी चहा करून पिईन. आपलं त्या दुसऱ्या नवऱ्यासारखं नसेल रे बाबा. बायकोवर दादागिरी, ऑर्डरी सोडणं. नो नो नो. मग तू काय करशील रे. मी तुला मदत करील प्रत्येक गोष्टीत. तू गॅसचं बटन फिरवलंस की मी काडी ओढेल. तू आदन ठेवलंस की मी साखर टाकेल. पण एक सांग, एक कप चहाला किटलीभर आदन पुरतं का रे. मी कधी चहाच केला नाहीये. अगं मी शिकवील ना. व्हाय डू यू वरी. पण मिस्टर, अजून तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे ना. डिग्री मिळवायला हवी तरी, नाहीतर पप्पा परवानगी द्यायची नाही आपल्या लग्नाला. करीन का अभ्यास. या मांडीवर तू, या मांडीवर अभ्यासाचं पुस्तक. इश्क. आणि शिवाय भाजी आणणं, कुकर लावणं असेल ना. ते काय येता जाता होऊन जाईल सगळं माझ्या हातून. खरंच.
इतकं करशील तू माझ्यासाठी? अगं वेडाबाई, तू आणि मी काय वेगळे आहोत का? हेच तर मी पप्पांना सांगत होते, तर गेले निघून कुशाल दौऱ्यावर. आता 15 दिवसांनी येतील आणि मग पक्क करतील आपल्या लग्नाचं. 15 दिवस कसे काढून हे एवढे दिवस? चहा पी. तुला एक बरं आहे, चहा तरी आवडतो, पण आमचं काय? तू की नाही माझ्या डोळ्यात बघत बसायचं नेहमी. बघ ना, असं दुरून बघू की जवळ येऊ? आता दृढच बघ. ते श्रीकांत पटवर्धन बघतायत ना आपल्याकडं. आपलं लग्न झालं की तू चहा करायचास, पाणी भरायचास आणि कुकर लावायचा. आणि तू फक्त माझ्या डोळ्यात बघायचंस. खोलखोल खोलखोल खोलखोल. अगं झेपेल ना का एवढं काम तरी तुला? झेपे. पुन्हा दमलेस तर झोपायला तुझी मांडी आहे ना. हो, पण तू आतापासूनच न दमण्याची प्रॅक्टिस कर. बघ बरं माझ्या डोळ्यात असं असं. आणखी एक प्रवेश आहे. उलटा प्रवेश पुढे मंगला गुडगुडे. लग्नापूर्वीचा प्रेम सेवे तत्पर, पण मांडला घरोबा त्याचा झाला नवरोबा. मालक नवरा त्याची नवरशाही, आई किती खाट किती रुबाब राजशाही. कधी फिरेल डोके कधी बोलेल काळी बाई, कशाचा कशाला मेळच नाही. पडलं का? झोपते. डोळे आलेत केवढे? नीट सांग ना, किती आरडाओरडा करतोयस? एवढं औषध पडलं का नीट डोळ्यात? तुला नीट बघायला काय जातंय? माझे डोळे मिटलेत ना, मला कसं दिसेल? नीट डोळ्यात बघ. तुझ्या डोळ्यात मी लास्ट बघितलं त्याला किती दिवस झाले? प्रॅक्टिस केली आहे माझी आता. माफ कर, 15 महिने झाले त्या गाढवपणाला. वा, अजब तुझे सरकार रे बाबा. झाली का तुझी सुरुवात? सगळी गाणी सोडून हेच गाणं मला सुचतं तुला म्हणायचं. लग्नाआधी किती छान छान गाणी म्हणायचास. दिल देखो देखो दिल देखो देखो दिल देखो देखो जी. दिल येऊन बसलो आणि फसलो जी. हे सुद्धा चाललेलं एक वेळ, पण ते अजब सरकार नको रे बाबा. ते माझं मला ठरवू द्या. आपण चहा करा. चहा सकाळपासून 7 चहा झाले. असू दे, त्यात तुझं काय जाते? जाईल कसं? येईल लवकरच. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव येईल, एका सकाळी जास्त कप चहा केल्याबद्दल. नाहीतरी कामधंदा काय आहे तुला? मी एकदा सकाळी गेलो की ऑफिस मध्ये, एकदम रात्रीच येतो. दिवसभर मी काही काम नाही करत. तर मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारणं, उठसूट माहेरी जाणं, व्हीसी, क्लब मंडळ, साड्यांचा सेल, विरंगुळा केंद्र, थोडी काय काम आहे त्या डॅडी साहेबांना? तूच तर म्हणाला होतास की मी तुला काही काम करू देणार नाही, इतर नवऱ्यासारखी दादागिरी करणार नाही, म्हणून सगळा संसाराचा भार सारखा वाईट. तू त्या दुःखद आठवणी काढू नकोस ग. आधीच माझे डोळे डळत आहेत. गेले 15 महिने माझ्यावर वटारून कायमचे जळले झाले ते. तुला थोडा चेंज म्हणून आपण सिनेमाला जाऊया का? आधी पिक्चर, मग जेवण. नको. जाऊया ना प्लीज. लाडीगुडी लावायला येऊ नकोस. मला वेळ नाहीये आणि माझ्यापाशी फालतू खर्चाला पैसेही नाहीये. तेवढंच आपल्याला निवांत बसता येईल. बापरे, जवळ निवांत का माझा शांत बघतेस आता? असं काय रे, थोडेच दिवस राहिले आता अशा मजेचे. मग की नाही आपल्याकडे एक पाहुणा येणार आहे. बोमला, पुन्हा पाहुणा आहेस का? पुन्हा पसारा, खर्च, तुझं माझ्याकडे दुर्लक्ष. काय ग, मी कशासाठी लग्न केलं? तू माझ्याकडे सारखं दुर्लक्ष करावंस म्हणून? आपण त्याच्यासाठी लग्न केले, त्याच पाहुण्याबद्दल तर बोलत होते मी. पुन्हा पाहुणा. या पाहुण्यांना दुसरीकडे सापडत नाही का ग? असं काय म्हणतोस? एवढा छोटासा पाहुणा कशाने येणार आहे तो? एशियाडनी का ट्रेननी?
तो परिणामीच्या पंखावर बसून येणार आहे. का धड पब्लिक ट्रान्सपोर्टने यायला काय जातं त्याचं? पुन्हा त्यांना रिसीव्ह करायला जा. तो शिंपल्यातला मोती आहे म्हटलं, त्याला घ्यायला जावं लागत नाही, तो आपोआप येतो. आता धड बोलतेस का कुठली काव्य आणि दिव्य काढली आहेस? धड सांग ना. आता काय सांगू कपाल, 15 महिन्यात तुझा असा अवतार झालाय, 15 वर्षांनी आपलं काय होईल रे ह्या संसाराचं? इथे बघ. कशाला? अरे बघ इथे, मी इथे अशी बसते, लोकरीचा पायमोजा विणते, एक उलट एक सुलट लोकरीचा पायमोजा. आता तरी प्रकाश पडतोय का डोक्यात? का खाऊ चिंच? हो, प्रियकर, नवरा आणि आता बाप. बाप कसला हा? बाप रे बाप. ए आता माझ्या डोळ्यात बघ ना. नको, माझे डोळे येतील उगाच. त्यापेक्षा थोडी दृष्टी दे रे. कसं? गडकरी, राव गणेश गडकरी यांच्या बुद्धी वैभवाने मराठी भाषा अशी झळाळली. नाटकांमधून दिलेल्या नादमधून लयदार संवादाने त्या काळचा मराठी रसिक वर्ग असा भारावून गेला. आता भावबंधन नाटकातील हा प्रसंग हा पूर्वी झालेला आहे, फार पूर्वी, तरी पण तो आम्ही पुन्हा एकदा सादर करतोय. पेढीवरच्या आपल्या गडकऱ्यांना म्हणजे गडकऱ्यांचे आजही नाटककार जे नट आहेत तरुण, ते सुद्धा गडकऱ्यांना मानतात. त्यांचे तर ते गुरुच होते. पेढीवरच्या आपल्या भागीदाराला फक्त एक थोडस प्रस्तावना सांगते. पेढीवरच्या आपल्या भागीदाराला बुडवण्यासाठी धनेश्वरने खोटे दस्तऐवज तयार केलेले असतात आणि भागीदाराला बुडवण्यासाठी हे तयार केलेले खोटे दस्तऐवज इंद्रायणीच्या डोहात बुडवले तरी ते तुकारामाच्या गाथेसारखे वर येतील हे पुन्हा बाहेर काढल्याशिवाय तर राहणार नाही हे त्यांना पातक. मग हे झाकायचं कसं असा धनेश्वरला प्रश्न पडतो. शेवटी भागीदार स्वतःपेक्षाही मूर्ख अशा मोरेश्वरला जेव्हा धनेश्वरकडे पाठवतो तेव्हा धनेश्वरच्या मनात एक युक्ती सुचते की आपल्या मुलीला म्हणजे लतिकाला जर मोरेश्वरला दिली तर मग प्रश्नच नाही. पेढीवरच्या भागीदारीत केलेले लपंडाव दडवण्यासाठी ह्या माझ्या भागीदाराच्या संसारात भागीदारी केल्याशिवाय आता भागायचं नाही, ही गडकऱ्यांचीच भाषा. अशा तऱ्हेने हे नुकतं लतिकेचं काय मोठं नुकसान होणार आहे. पैसा मिळवणाऱ्या एखाद्या तरतरीत बुद्धिमानाला पोरगी दिली काय, नाहीतर गर्भश्रीमंत गाढवाच्या गळ्यात बांधली काय, परिणाम एकच. आता आपण हा संवाद झलक आहे थोडासाच ऐकूया आणि मग शेवटचा एक सुंदर कथा सांगणार आहे. लतिके, मी म्हणतो असं हे झालेच पाहिजे. मोरेश्वराशीच तुझे लग्न करायला हवे. लतिके, तुला विचार नाही, दूरदृष्टी नाही, व्यवहार ज्ञान तर तुला नाहीच नाही, म्हणून तू असे बडबडत सुटलेस. माझ्यासारख्या व्यवहार पंडितांची मुलगी आणि तुला एवढे कसे कळत नाही, कुणास कळे? बाबा, काय सांगू तुम्हाला, आई बापाच्या गुणावर जायचं भाग्य सगळ्याच मुलांच्या कपाळी थोडत असतात. गुण सर्वत्र वंश परंपरागतच असतात का? लतिके, शिक्षणामुळे वायफळ बोलायला मात्र शिकलेस हो. या चटोर चोपड्याने तुझे डोके मात्र अगदी फिरून गेले आहे. त्यामुळे तुला डोळ्यासमोरच्या गोष्टी दिसत नाही. हे पहा लतिके, 4 अक्षरे वाचता आली म्हणजे ललाटीचा लेख वाचता येतो असे नाही. बाबा, ललाटीचा लेख जरी वाचता आला नाही ना तरी आम्हा मुलींना कपाळीचं कुंकू नीट कसं रेखायचं ना ते लहानपणापासून कळत असतं. हा, शिक्षणामुळे फटकळासारखे बोलायला मात्र येते. 4 अक्षरे हस्तगत केलीस, झाला का परिणाम, त्याचा परिणाम झाला, हे शिक्षण फार फार वाईट आहे. बाबा,
त्याचा हात आहे. त्यात बिचारा शिक्षणाचा काय दोष? अहो 4 अक्षर गीता आली म्हणजे चांगलंही लिहिता येतं, चांगलंही बोलता येतं आणि वाईटही बोलता येतं. 4 अक्षर गीता आली म्हणजे त्रिकालबाधित सत्यही लिहिता येतं आणि पांढऱ्यावर काळं करून खोटे दस्तऐवजही लिहिता येतात. मुलीने असे उर्मटपणे बोलायला सुरुवात केली की बापाच्या संसाराचा शेवट झालाच म्हणून समजायचे. आणि बोलायला सुरुवात केली नाही ना तर मुलीच्या संसाराचा शेवट व्हायचा. लतिके, तुला 21 वर्ष काही उलटली नाही. सामान्य मनुष्यात सुद्धा सरकारने अज्ञानाच्या वयाची मर्यादा संसारिकांप्रमाणे 21 वर्षाची ठेवायला हवी. मांजरीच्या पिल्लाचे डोळे 10व्या दिवशी, कुत्रीच्या पिल्लाचे डोळे 21व्या दिवशी उघडतात, पण माणसांच्या पोरांचे डोळे मात्र 21व्या वर्षापर्यंतही उघडत नाही. इतकेच काय, पण कधी कधी कायमचे डोळे पिटायची वेळ आली ना तरी उघडत. त्यामुळे आपल्या पायाखाली काय जळते हे सुद्धा माणसाला दिसत नाही. तुझे बोलणे ऐकले म्हणजे तळपायाची आग अशी मस्तकाला जाऊन पोचते ना, म्हणूनच शेवटी माथ्यात रास आल्याची अशी वेळ आहे. माझी आई तुझ्याशी बोलण्याची तुझ्या बापाची काय, माझ्या बापाची छाती नाही. पुरे झाले बोलणे. मला एवढे ठाऊक आहे की तुझे त्या मोरेश्वराशी लग्न लावून टाकायचे. जातेच निघून. पातकी माणसाची पोरे बाळे सुद्धा त्याचा अनादर करतात. त्याचे मूर्तिमंत चित्र म्हणजे हे आमचे घर. दिवसा ढवळ्या घरात अगदी नाटक चालले आहे जसे काही. गावकर शाळेची विद्यार्थी प्रिय शिक्षक, मराठी व चित्रकला या विषयांची कलात्मक जागा त्यांनी दिली व अखेरपर्यंत लेखन व वाचनाचा व्यासंग या कथालेखिकेने जोपासला. ह्या कथालेखिका म्हणून जास्त गाजल्या. विद्यार्थी शिक्षकांना विद्यार्थी प्रिय शिक्षक त्यांच्या त्या शिक्षिका वसुधा पाटील, तर त्यांची एक सुंदर कथा आपण आता ऐकूया आणि मग त्याच्यानंतर या कार्यक्रमात सांगत आहोत. ही कथा सांगत आहे माधुरी टीचर. कथेचे शीर्षक आहे श्रीनिवास पानसेचं अंगण. लेखिका वसुधा पाटील. निबंधाला मी विषय दिला होता माझे अंगण. झाडून सगळ्या मुलांच्या अंगणामध्ये काश्मीरी गुलाब फुलले होते. कोकिळ बुलबुल गात होते, क्वचित मोरही नाचत होते. झोमणारा वारा वाहत होता आणि मावळत्या सूर्याची सोनेरी किरणं पडली होती. सुगंध दरवळत होता आणि सृष्टीनं हिरवी शाल पांघरली होती. श्रीनिवास पानसेचं अंगण मात्र स्वच्छ सारवलेलं होतं. त्याला मेंदीचं कुंपण होतं. अनंताच्या फुलांनी झाड डवरलेलं होतं आणि कोपऱ्यात कर्दळी लावल्या होत्या. केळीच्या पायथ्याशी अळवाची खाचरं होती. श्रीनिवासनं आपल्या अंगणाचं असं साधं सुबक असं वर्णन केलं होतं. वास्तविक का कोणीच पण श्रीनिवासनं वर्णन केल्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर ते घर उभं राहिलं, अगदी हुबेहूब. मग मात्र मला राहावे ना. मलाही त्यात रंग भरावेसे वाटले. जीव कालवावासा वाटला. निबंधाच्या वह्या तशाच राहिल्या. लाल शाईचं पेन तसंच स्तब्ध राहिलं. श्रीनिवास संगण आणि तिथे श्रीनिवासची आई तांदूळ निमित बसली आहे. श्रीनिवासला प्रेमाने ती सांगतेय, श्री, अरे श्री, अभ्यासाला बसण्यापूर्वी ती कृष्णकमळीची फुलं काढून ठेव. शेजारच्या काकूंना देवीला जाताना घेऊन जायची. आतल्या खोलीतून दशमी खात खात श्रीनिवास बाहेर येतो. वृंदावनापाशी दिवा लागतो. देवीला जाण्यापूर्वी शेजारच्या काकू त्या फुलं घेऊन जातात. अंगणातल्या झाडांना साठवणीचं पाणी मिळतं आणि संध्याकाळच्या त्या अंधूक प्रकाशात श्रीचा पर्वचा सुरू होतो. मनाचे श्लोक, रामरक्षा सुरू होते. स्वयंपाकघरात श्रीच्या आईच्या संथ हालचालीच्या सावल्या भिंतीवर पडू लागतात. ओट्यावर श्रीची रामरक्षा आणि स्वयंपाकघरात श्रीच्या आईचं व्यंकटेशाचं स्तोत्र. आणि बाहेर अंगणात अनंताचं, केळीचं आणि मेंदीचं मूक संगीत. मग त्यांना
साऱ्यांना खुशीत दाटून येणारी ती संध्याकाळ. रंग पुरे पडतात. जीव कालवला तरी तो पुरता कालवलाच जात नाही. पाण्यावरच्या तेलाच्या थेंबासारखा तो तसाच तरंगत राहतो. मी हळूच वही विकली, पेन बंद केली, साऱ्या वह्या बाजूला सारल्या. दुसऱ्या खेपेला मी विषय दिला होता, मला नाचावेसे वाटते. बऱ्याच जणांनी लिहिलं. रेडिओवर मोहम्मद रफीचं तुमचा नाही देखा ऐकल्यावर मला नाचावेसे वाटते. रिझल्ट लागल्यावर मी पहिल्या क्रमांकाने पास झालो असं कळलं की मला घरी नाचत नाचत जावंसं वाटतं. अचानक सुट्टी मिळाली की मला नाचावेसे वाटते. सिनेमाला जायला मिळालं की मला नाचावंसं वाटतं. शिंप्याकडून नवीन कपडे शिवून आले की मला नाचावंसं वाटतं. नाचावंसं वाटतं. झक मारली आणि हा विषय मी निबंधाला दिला असं मला वाटायला लागलं. मग सरावलेल्या हातानं भराभर वह्या लाल रेघोट्या मारून एका मागोमाग एक वह्या बाजूला सारायला लागले. तेच शब्द आणि तीच भाषा, प्रौढ बोजड न पेळणारी. असं का लिहितात, कुणासाठी? चिडून कातावून भराभर वह्या बाजूला टाकायला लागली आणि मध्ये श्रीनिवासची वही हातामध्ये आली. मी पेन बंद केली, कातावलेल्या मनाला स्थिरता दिली आणि अलगद पान उलटायला सुरुवात केली. त्यानं लिहिलं होतं, मला नेहमीच नाचावंसं वाटतं. आषाढाच्या सरीवर सरी पडू लागल्या की मला नाचावंसं वाटतं. ओट्यावरच्या पत्र्यावर पावसाचे थेंब पडू लागले आणि ताशा बाजू लागला की मला नाचावंसं वाटतं. अंगणात पाऊलभर पाणी साचलं की मला अगदी ओरडत त्यात नाचावंसं वाटतं. पण आई मला तसं करू देत नाही. मला थंडीवरून सर्दी होईल असं सारखं तिला वाटत. मी मध्येच वाचायची थांबले. पेनही तसंच बाजूला ठेवलं. मला पुन्हा त्यात रंग भरावेसे वाटले. जीव कालवावासा वाटला. आकाश काळकुट्ट झाले असं वातावरण. पाऊस बेहोश होऊन सतत कोसळतोय आणि श्रीनिवासच्या घराचा पत्रा थडथड होऊन वाजतोय. श्री अंगणात बेहोश होऊन ओरडतोय, इकडून तिकडून नाचतोय आणि त्याच्या मागे त्याची आई काकुळतीला येऊन त्याला प्रेमाने सांगते, श्री नको रे, नको जाऊ पावसात, नको रे सोन्या, तू सर्दी होईल. खिदळणाऱ्या श्रीची आई डोळ्यासमोर आली. शांत चेहरा, भारदस्त बांधा आणि सौजन्यपूर्ण संस्कारी बोलणं. तिला श्रीनिवासची मस्ती झेपत नाही. त्याला आवरता तिच्या नाकीनं मिळतात. पण श्रीच्या बाबांचं तसं नाही. मी पुन्हा वाचू लागले. आईला न जो मानता पावसात तुडुंब भरलेल्या विहिरीत पोहायला शिकवलं ते माझ्या बाबांनी. त्यांना भीती अशी कधी वाटतच नाही. एकदा पावसानं आमचं अंगण पाण्याने भरलं. ओट्यावरून पाणी वाहत घरात शिरलो. पण बाबा आपले हसतच राहिले. आईचे सामान उचलता तारांबळ उडाली. पण बाबा आईच्या अंगावर पाणी उडवून म्हणाले, आज अगदी शिकाऱ्यात बसून जात असल्यासारखं वाटतंय श्रीनिवास, आज आपण घरातच होड्या सोडूया. घरातच होड्या सोडायची ही कल्पना मला खूप मजेदार वाटली. मग मी नाचायला लागलो, पाणी उडवायला लागलो. आईने डोळे मोठे केले, रागावल्याचा अविर्भाव केला. पण मी आणि बाबांनी तिला जुमानलंच नाही. तिला अगदी पुरेसं करून टाकलं. शेवटी ती रडकून गेला आली. मग बाबांनी हळूच जाऊन तुंबलेल्या पाण्यात अडकलेला विठ्ठलीचा तुकडा बाजूला केला आणि पाण्याला वाट करून दिली. आणि मग क्षणात सारं पाणी ओसरून गेलं. असे आहेत माझे बाबा. चिखलात लोळून आलो तरी ते ओरडत नाही. पावसात भिजून आलो तरी रागे भरत नाही. रात्री खूप वेळा ते ओट्यावर बसून आपल्या जाड्या भरड्या आवाजात गातात. कधी बुलबुल तरंगही वाजवतात. चांदणं पडलेलं असलं, अनंताची फुलं फुललेली असली आणि बाबा बुलबुल तरंग वाजवत असले की मला पायात चाळ बांधून पुष्कळ नाचावं असं वाटतं. एखाद्या मुलीसारखं. पण मुलीसारखं नाचतोय म्हणून हसू नये मात्र कोणी. गालात हसत मी वाचायची थांबले. खुणेसाठी वहीत बोर्ड घालून ठेवलं. असे आहे तो यायचे बाबा. मी वहीच्या मुखपृष्ठावर नाव वाचलं, मुकुंद श्रीनिवास मुकुंद पानसे. म्हणजे मुकुंद पानसे.
श्रीनिवासच्या बरोबरीने पोरात पोर होऊन आईच्या खोड्या काढणारे, चांदण्या रात्री पोट्यावर बसून बुलबुल तरंग वाजवणारे श्रीनिवासचे वडील मुकुंद पानसे. मी पुन्हा पानशांच्या त्या घरात शिरले. लोंबरांनी भारावलेल्या केळींना आधार देत असताना श्रीनिवासचे बाबा टाळ्या पिटत श्रीला हाक मारते. श्री, ए श्री, अरे लवकर बाहेर ये. श्री उसळी मारून बाहेर येतो आणि त्याचे बाबा काय सांगतायत ते पाहू लागतो. केळीच्या झाडाला एक केळफूल आलेलं असतं. श्री आपल्या बाबांच्या बरोबरीने टाळ्या पिटत नाचत अत्यानंदाने ओरडत असतो. ते ऐकून श्रीनिवासच्या आई संतपणाने म्हणते, काय हे, किती जोराने टाळ्या पिटताय, केळफूल ते काय, आणि किती जोराने टाळ्या पिटताय, ओरडताय. मग तुला श्रीनिवास झाला तेव्हा तुला आनंद झाला नव्हता? तुझ्या वडिलांना झाला नव्हता? मग श्रीनं लावलेल्या जोपासलेल्या फुलाला फूल, केळीला फूल आलंय तर आपल्याला आनंद व्यक्त करायला नको का? जा, श्रीनिवास कळशीभर पाणी घेऊन ये आणि केळीला घाल. आज पाणी घालशील तर उद्या केळीतून तुझ्याकडे वाहून हसेल. श्रीची आई हसऱ्या ओठांवर पदर ठेवून परत स्वयंपाकघरात जाते. असं हे पानशांचं घर. मी मनोमन साऱ्या घरात फिरले, पण दुःखाचा लवलेश मला टिचभरही दिसला नाही. सगळीकडे आनंद जसा विखरून ठेवलेला, अगदी ओसंडून वाहताना दिसला. 2च तर खोल्या आणि 3च तर माणसं, पण सारं विश्व कसं त्याने व्यापून टाकलं. बेहोश होऊन नाचणारा श्री, घोड्या सोडणारे मुकुंद पानसे आणि संख्य ललित वावरणारी श्रीची आई, त्या तिघांच्या सहवासातून मला बाहेर पडावंसच वाटेल. वही बंदच होती, पण आता रंग मी पूर्ण भरले होते. जीव पुरता मिसळला होता. बाकीच्या वह्या मी हळूच बाजूला झाल्या. 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. श्रीने मध्येच केव्हा शाळा सोडली तेही कळलं नाही. फक्त त्याने लिहिलेले निबंध आणि मी ते वाचताना रंगवलेली चित्र, उभारलेली दृश्य अधूनमधून उभी राहायची, एवढीच त्याची आठवण. पण काल तो अचानक बाजारात भेटला. त्यानं स्वतःहून ओळख करून दिल्याशिवाय मी त्यांना ओळखूच शकले नसते. इतकी मुलं हाताखालून गेलेली, कुणाकुणाची म्हणून ओळख लक्षात ठेवणार. खास वैशिष्ट्य असल्याशिवाय मुलं लक्षात राहत नाही. त्यांना आपण ओळख करून दिली. बाई बाई, मला ओळखलं, मी श्रीनिवास पानसे, तुमच्या वर्गात नव्हतं का? त्यांना आपण विचारलं. मग मला त्याचे निबंध आठवले. मी उभारलेली दृश्य आठवली. त्याचं मेहंदीचं कुंपण असलेलं घर, अनंताच्या फुलांनी डबरलेलं झाड, ओट्यावर तांदूळ निवडत बसणारी त्याची ती आई, केळीच्या खांबांचा आधार देणारे त्याचे ते वडील आणि पावसात बेहोश होऊन नाचणारा श्रीनिवास पानसे. सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. पण समोर असलेल्या दृश्यावर माझा विश्वासच बसेना. कारण समोर उभा असलेला श्रीनिवास पानसे आणि तो मी उभारलेल्या रंगीत दृश्यातला पावसात बेहोश होऊन नाचणारा, केळ फुलाला पाहायला उसळी मारून येणारा श्रीनिवास पानसे, या दोघात जमीन आसमानाचा फरक होता. हा समोरचा श्रीनिवास दुष्काळातून आल्यासारखा वाटत होता. परिस्थितीने खचल्यासारखा वाटत होता. कुठल्या तरी निराळ्याच परिस्थितीतून आल्यासारखा वाटत होता. मी गोंधळून गेले. काय आणि कसं चुकते तेच कळेना. मी गोंधळूनच विचारलं, तो श्रीनिवास पानसे नवी ब मधला, तुझे निबंध मी वर्गात वाचून दाखवले तोच तू? खाली मान घालून तो होय म्हणाला. मी जास्तच बुचकळ्यात पडले. शेवटी मला राहावे. मी धीर करून त्याला हळूच विचारलो, तू पूर्वीच्या त्याच घरात राहतोस ना? तुमचं घर आहे ना अजून? तुझे वडील काय करतात? आई कशी आहे? तो क्षणभर खाली मान घालून उभा राहिला आणि मग माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून कडवटपणे म्हणाला, मला घरच नाहीये बाई, मला आई वडीलही नाही. मी खिजल्यासारखी झाली. मग स्वतःला सावरून विचारलं, अरे कधी गेले तुझे आई वडील? कशाने गेले? शाळा सोडल्यावर गेले का? तरी तो आपला तसाच उभा. मग ओठ मोडून म्हणाला,
मला आठवतही नाही बाई माझे आई वडील कधी गेलेले. मी अनाथ आश्रमामध्ये लहानाचा मोठा झालो. आता मी पेपर लाईन टाकतो, दुधाच्या बाटल्या पोचवतो आणि नाईट स्कूलला जातो. तुला आई वडील नाही? तू अनाथ आश्रमामध्ये होतास आणि मग तुझं ते घर, तुझं अंगण, आई वडील. निबंधातलं ते सगळं वर्णन, ते सारं नुसतंच. बरं, आता कुठे राहतोस तू? मी खरोखर हादरून गेले होते. कसं वागावं, काय बोलावं काही सुचत नव्हतं. आणि तो तसाच भर बाजारात माझ्यासमोर उभा, रोवल्यावर पापडी सुद्धा न हलवता. ते सारं निबंधातलं होतं बाई. तसं असावं असं मला फार वाटायचं, फार वाटायचं. आय बाई, तुम्ही विषय दिलात ना तेव्हा सारं मी मनापासून लिहून काढलं. पण तसं कधी घडलेलं नाही, कधी घडायचंही नाही. एवढं बोलून तो किरमिरीनं बोलला आणि पटकन गर्दीत नाहीसा झाला. माझ्या चित्रातले रंग अगदी फिके पडले. मी उभारलेली दृश्य कुठल्या कुठे मिळून गेली. श्रीनिवास मुकुंद मानसे पावसात बेहोश होऊन नाचणारा कधी नव्हताच. त्याचं ते छोटंसं मेहंदीच्या कुंभळातलं अंगण कधी नव्हतंच. ते 2 खोल्यांचं घरही त्याचं नव्हतं. मग त्या कागदाच्या होड्या सोडणारे त्याचे वडील मुकुंद माणसे तरी कुठून असायला? तो पावसानं भिजे म्हणून काळजी करणारी, शेजारणी करता फुलं काढून ठेवायला सांगणारी त्याच्या आई तरी कुठून असायला? काहीच नाही. ते सारं शून्यातून निर्माण झालेलं. पण अनाथाश्रमातल्या श्रीला असं वाटत होतं म्हणून ते त्याने सगळं लिहून काढलं होतं. त्याने त्यामध्ये रंग भरले होते, जीव काढवला होता. आता ते रंग एकाकी फिके पडले आणि त्यात कालवलेला माझा जीव गलबलायला लागला.